नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोबर 2025 महिन्यातील भविष्य भाकीत राजकीय सामाजिक घडामोडी, पूर, भूकंप, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता भाग 2। या घटना घडणार, स्त्री कलाकारांना प्रतिकूल काळ राहील, शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, सोन्या चांदीच्या भावात घट, युती आघाडीमध्ये फूट, मोठा पक्ष फुटण्याची शक्यता, अतिरेकी कारवाया, स्फोटक घटना शक्य, काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल। दिनांक 29 ऑक्टोबरच्या अमांत कुंडलीमध्ये मेष लग्न उदित असून सप्तम स्थानी तुळ राशीत चित्रा नक्षत्रात अमावस्या येत आहे। सप्तमात रवी, चंद्र, मंगळ, बुध, चतुर्थात गुरु, पंचमात केतू, लाभात राहू, षष्ठात शुक्र व व्ययस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता सप्तमातील मंगळयुक्त अमावस्या मोठ्या युद्धासाठी परिणामकारक राहील। काही देशात या काळात मोठे युद्ध भडकण्याची शक्यता राहील। शेजारील देशांकडून सीमेवर घुसखोरी किंवा मोठ्या कुरापती काढल्या जातील। पोलीस आणि मिलिटरीसाठी हा काळ प्रतिकूल असून जवानांवर हल्ले होतील। रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून युरोप खंडात अशांतता निर्माण होईल। या काळात मोठे हवाई हल्ले किंवा विमान दुर्घटना संभवतात। राजकीय क्षेत्रात मोठे बदल या काळात संभवतात। युती आघाडीमध्ये मित्रपक्षांचे वादविवाद, मित्रपक्षांचे मतभेद वाढतील। युती आघाडीमध्ये फूट पडेल। मोठ्या पक्षात फूट पडण्याची देखील या काळात शक्यता राहील। काही राज्यात सत्ता पलट होण्याची देखील शक्यता आहे। याच काळात मोठे शाब्दिक वाक्ययुद्ध देखील रंगतील। वादग्रस्त अनेक वक्तव्यांवरून देखील आंदोलने होतील। याच काळात मोठ्या खेळ स्पर्धांचे आयोजन होईल। भारतीय खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत या काळात चांगले यश मिळेल। या काळात शुक्र नीच राशीत षष्ठ स्थानी शनी नेपच्यूनच्या प्रतियोगात असल्यामुळे स्त्रीवर्ग कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील। स्त्रियांवरील अत्याचाराच्या, विनयभंगाच्या घटना या काळात वाढतील। मोठे सेक्स रॅकेट या काळात उघडकीस येतील। स्त्री कलाकारांवर मोठे आरोप होतील। मोठ्या कलाकारांवर कायदेशीर कारवाया होतील। कलाकार किंवा चित्रपटावरून मोठे वाद या काळात संभवतात। याच काळात वादळे, अतिवृष्टी, पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमधून मोठे नुकसान होण्याची देखील शक्यता वाटते। भूस्खलन किंवा दरड कोसळणे, हिमस्खलन यांसारख्या घटना या काळात संभवतात। मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना देखील या काळात होण्याची शक्यता राहील। मोठ्या राजकीय व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील। काही राजकीय व्यक्तींचा तुरुंगवास किंवा मृत्यू देखील या काळात संभवतो। याच काळात राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय व अनपेक्षित घटना या काळात होण्याची शक्यता असून मोठे पक्ष फुटतील। चतुर्थातील गुरुमुळे मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंचे देखील पुनर्निर्माण होईल। राम मंदिराचे काम या काळात पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे। या काळात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असून सोन्या चांदीच्या भावात देखील मोठी घट होईल। या काळात सण, मोठे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील। दसरा, दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठात मोठा उत्साह या काळात दिसणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।